नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यात सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला। सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर। सुप्रिया सुळे यांचा जनता दरबार सुरू। या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली। या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम होणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं। देशात बदल निश्चित आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान। शिवसेनेची यादी रविवारी किंवा सोमवारी जाहीर होणार। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। मध्य आशिया तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये अन्नाची कमतरता भासते। यामुळे अन्नाच्या शोधात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात। विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नाची मुबलकता, पाणथळ जागा असल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईत अधिक काळ वसाहत करतात। अशातच फ्लेमिंगोचे मोठे थवे नवी मुंबईच्या खाडी किनाऱ्यालगत पाहायला मिळत आहेत। बाजारामध्ये लसणाची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत। 100 ते 150 किलो रुपयांनी लसूण विक्री केला जात आहे। त्यामुळे ग्राहकांना लसूण स्वस्तात मिळतोय। वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज निदर्शने आंदोलन करण्यात आले। राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलनाची हाक दिली। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।